केंद्र सरकारने ज्याच्या काठी टँकर लॉबीवरती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसापासून हे टँकर जे आहेत ते सर्व असोसिएशन 5 दिवसापासून संपावरती गेले आहेत। मात्र त्याचाच फटका गृहसंकुलावर पडत आहे। आपण सध्या मुलुंड विनानगर या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी काल पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना पाण्यापासून आता या ठिकाणी वंचित राहावं लागतं। गेल्या 24 तासापासून विनानगर परिसरात असणाऱ्या गृहसंकुलात या ठिकाणी रहिवाशांना, या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडनं देखील कुठल्या प्रकारचं टँकरचं पाणी या ठिकाणी पुरवलं गेलं नाही। तर दुसरीकडे यांच्याकडनं संपर्क केला असता खाजगी टँकरला, त्यांच्याकडनं देखील संप असल्यामुळे टँकर न आल्याचं त्यांनी देखील सांगितलं। त्यामुळे नक्कीच नागरिक या ठिकाणचे विनानगरचे पूर्णतः संतापलेले आहेत आणि याच टाकीमध्ये दररोज पाणी भरलं तर मात्र टाकीमध्ये सध्या परिस्थिती पाहू शकतो। विनानगरच्या या मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सध्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या देखील आता तळ गाठत आहेत। त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळे महानगरपालिका आणि ज्या पद्धतीनं आता या टँकर्सवाल्यांना देखील आज संध्याकाळपासून आपत्कालीन 2005 नियमानुसार टँकर असेल, बोरवेल असेल अशांना आता ताब्यात घेणार आहे। त्यामुळे नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी कशा प्रकारचे कॉन्टॅक्ट्स जे ते मुंबई महापालिका केलेले आहेत। सर, गेल्या 24 तासापासून तुमच्या परिसरात पाणी नाही, त्यामुळे तुम्ही कोणाकोणाला संपर्क साधलेला आहे? एकीकडे टँकर जे आहेत ते खाजगी संपावरती गेलेले आहेत। टँकर 7 माणसांची टँकर सर्व्हिस आहे, त्या लोकांना मी कॉन्टॅक्ट केली। ते लोक अजिबात देऊ शकत नाही। आमच्या वार्ता चालू आहे, सोमवारी मंगळवारी बघू, त्याच्या अगोदर काही भेटणार नाही तुम्हाला असं मला आश्वासन दिले। एकदा संप मिटला तर आम्ही देऊ, तेपर्यंत आम्ही काही करू शकत नाही। आम्ही एकत्र जुडलेले आहेत। आमची स्टेट गव्हर्नमेंट सोबत वार्ता चालू आहे एवढंच म्हणाले। 7 जण त्यांचा नाव नंबर देऊ शकतो मी तुम्हाला। महापालिकेला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं का टँकर संदर्भात? त्यांनी काय सांगितलं? आणि पाणी फुटल्यामुळे त्यांचा 1516 नगरपालिका हेडक्वार्टर्समध्ये मी फोन केलं होतं। त्यांच्या ऑपरेटरने मला टी वॉर्डला कनेक्शन करून दिले। तिथे जे बाई कामाला आहे रात्रपाळीला, त्यांनी मी मॅडमला सांगून तुम्हाला कळवतो, त्यांनी अजूनपर्यंत मला निरोप नाही दिलं, पाणीची पण व्यवस्था नाही केली। मी रिक्वेस्ट केली त्यांना, कमीत कमी तुम्ही तुमच्या टँकरमधून पाठवा। ते मी मॅडमशी बोलून घेतो। मॅडमची नंबर मागितलं तर मॅडमची नंबर दिली नाही। आणि माझा मित्र आहेत कमिटी मेंबर जॉन राज, त्यांनी पण टी वॉर्डला फोन केली, त्यांना पण हेच उत्तर दिले त्या लोकांना। मात्र अशा पद्धतीत तुम्हाला सोसावं लागतं कुठेतरी पाणी नसल्यामुळे। पाहायला गेलं तर जेवण असेल, इतर गोष्टी असतात ते बनवण्यासाठी लागतात। मात्र पाणी नसल्यामुळे आता बाथरूमला पाणीचा पहिली सगळ्यात गोष्ट पाणी कशी नाही आता माझा वाटल्यामुळे की इथे जे रस्ता खोदून ठेवला आहे आणि तिकडनं पाईप कुठली तर जॉईंट करतात, पाईप जॉईंट करायचं काम चालू आहे। 2-3 दिवसपासून बघतो, पहिला रस्ता खोदायचं काम चालू होता, येता जाता बघितलं तिकडनं पाणी बाहेर जातं। आता पण तुम्हाला दाखवू शकतो ते खोदलं आहे, बाजूला हे नवीन प्रोजेक्ट बनतोय, त्याच्यासाठी कधीतरी असावं असं मला वाटतंय। काय BMC काय कोणी गोष्ट कुठली सांगत नाही आणि तुम्हाला देणार नाही, कुठलं काय करतंय, कशामुळे झालं ते पहिली गोष्ट। आदित्य ठाकरेंनी देखील वारंवार आयुक्तांकडे भेट घेतलेली आहे, त्यामुळे ठाकरे गट देखील आंदोलन करणार आहे। त्यामुळे काय वाटतं, समस्या सॉल्व्ह होतील का? या कुठला काय या सरकारला पुढलं कुठलेही कामं करायचे नाही। महापालिकेमध्ये आज जे बसलेले आहेत भ्रष्टाचार नगरसेवक, 2-3 वर्ष झाले नगरसेवक नाहीत। जर नगरसेवक नसतील तर कामं कोणाकडे, तक्रार कोणाकडे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेले तर अधिकारी तिथे काय दाद देत नाहीत। वरून गेले तर सरकार फक्त आश्वासन देतं, याच्या पलीकडे काही करत नाहीत। आज ज्या मुंबईमध्ये मोठमोठे टावर उभे राहतात, ह्या टावरना पाणी येतं कुठून? बोर मारलं तर एका बोरला पाणी किती येणार? बांधकामाला पाणी पाहिजे, पण बोरला पण जर पाणी नसेल तर एवढे मोठे 40-40, 50-50 माळ्याचे जर टॉवर बनवत असतील, ह्या टॉवरला पाणी येतं कुठं? मग ते अधिकारी, महापालिके अधिकारी यांना पॉवर आहेत का? हे या इमारतीत बोरवेल मारलेलं आहे, मात्र त्याची काय परिस्थिती? यांना पण पाणी नाही, आता बोरवेलला पण पाणी नाही, तर पाणी येणार कुठून? जर इथे पाणी नसेल तर सर्व महापालिकेचे ज्या नवीन कन्स्ट्रक्शन साईडला जे चालू केलं त्यांना पाणी येणार कुठून? ते नाही येणार कोण?
टँकर जे आता संपावरती गेले त्याचा फटका देखील मोठा बसलाय वरतून. खूप फटका मोठा आहे. जर खरोखर शासनाला जर गरज असेल, माणसं बिना पाण्याचं तडफडून, आज मेमध्ये जर पाणी जर नसेल, एप्रिल मे जून ह्या 3 महिन्यात जर पाणी जर नसेल मुंबईमध्ये प्यायला, तर माणसं काय करणार काय? जर महापालिका सहकार्य करत नाही, टँकर तुम्ही बंद करून ठेवलेत, तर माणसांनी पाणी प्यायचं कुठे आणि जायचं कुठे? मुंबई खाली करून जायचं का? तुमचं काय म्हणणं आहे? आता लवकर पाणीचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही झाला तर सोसायटीला सगळ्यांना नोटीस देऊन, आता तुमचे इलेक्शन आहे, आता सोसायटीमध्ये कोण त्यांना मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये इलेक्शनमध्ये कोण वोट द्यायला जाणारच नाही. पहिली गोष्ट आता का त्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे. आमच्याकडे एकच आहे, आम्ही करू शकतो का? आम्ही वोटिंगचा सहारा घेऊ शकतो फक्त, बाकी आम जनता काय करू शकत नाही. पहिली गोष्ट तर वोटिंगच करायचं नाही, वोटिंगचा बहिष्कार करा. मग कशी निवडणूक जिंकून येतात ते बघूया ना. अपेक्षा आहे का अजून पाणी येण्याची? 24 तास झालेत, 48 तास. बघा, जे सोसायटीचे कमिटी मेंबर आणि जो म्हणतात आणि त्यांना जे आश्वासन दिलं आहे, आता यांनी पण संपट साहेबांनी तुम्हाला सांगितलं आणि या साहेबांनी पण तुम्हाला सांगितलं जसं कोणाकोणाला संपर्क केला आहे आणि काय नाही बघा काय म्हणतात. काय म्हणणं बिल्डिंग सगळे बांधतात, पाणीची जरी टंचाई असेल तर एवढी बिल्डिंगला परमिशन कशाला देते? हे बिल्डिंग बनवले, आता हे पाणी पुरवू नाही ते बिल्डिंग कशी बनवायला परमिशन कशी दिली? एवढे मोठे बिल्डिंग बनवतात म्हणजे पाणी नाही आहे तुमच्याकडे, म्युन्सिपाल्टीला त्याचे पाणी बनते. आता 50% पाणी राहिलं आहे, मग काय करायचं? मग हे करायचं. पाण्याचा अभाव आहे, त्यामुळे काय गृहिणी आहेत, पानी नहीं कितने घंटा हो गया पानी नहीं है, उसके कारण आप अभी बिल्डिंग के सब लोग मेंबर्स इकट्ठा हुए हैं, टाकी में भी पानी नहीं है. क्या मांग रही है आपकी? टैंकर्स भी एसोसिएशन जो है उन्होंने संप पुकारा. हाँ, वो क्या है, घर पे भी बच्चे लोग रहते हैं ना, कहीं पानी का बहुत तकलीफ होता है क्योंकि स्कूल भी जाने का रहता है, सब जाने का रहता है ना, उसके लिए पानी का बहुत प्रॉब्लम होता है. जल्दी पानी सुविधा हो गया तो अच्छा है. क्या बताओगे? हाँ, मैं भी सबको वही बोल रहा हूँ. मतलब क्या 24 घंटा हो गया, पानी बिल्कुल आता नहीं है. समरसर भी ट्राई किया, फिर म्यूनसिपालिटी से कुछ ठीक से रिप्लाई भी नहीं आता है. आजकल होता है, कुछ एक्शन लेता नहीं है. तो बहुत तकलीफ सबको हो रही है, बहुत सारा. मतलब जल्दी आजूबाजूला किती परिसर आहे हा विरानगरमध्ये, त्या लोकांना अजून पाणी नाही आहे. त्यामुळे काय तुमची मागणी असणार आहे? महापालिकेकडे अजून पाणी येत नाही. हे परवानगी कशाला देतात? एवढ्या 55 माळ्याचे 5 बिल्डिंगची परवानगी दिली, त्यांना पाणी कुठून येते बांधकामसाठी? त्यामुळे आमच्या पटका लागले की माझ्या कुवामध्ये पाणी नाही, बावडीमध्ये पाणी नाही, बोरवेलमध्ये पाणी नाही, सगळे ड्राय झाले. या लोकांच्या कन्स्ट्रक्शनमुळे अजिबात पाणी नाही जमिनात. पहिला हे बिल्डिंग इथे जंगल डिपार्टमेंटमध्ये होता. आता हे सगळे कसं आलं जंगलला? हे मंगलमध्ये आलं काय? इथे हे बिल्डिंगला नोटीस दिले ते ग्रीनवाल्यांनी की तुम्ही हे जंगलमध्ये आहे, तुमच्या खाली करा. आता काय हे घ्यायला कसं परमिशन दिली? त्या ठिकाणी ज्या लोकांच्या समस्या आहेत, खाजगी टँकरच्या संपामुळे याचा फटका मुलुंड विनानगर परिसरातील लोकांना बसलेला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी बोरवेल माळ्यामुळे यांच्या कंपाऊंडमध्ये देखील बोरवेल आहे आणि त्यात देखील पाणी नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे. त्यामुळे या टाक्या ज्या आहेत ते पूर्णतः तळाला गेलेल्या आहेत, पाणी पूर्ण तळाला गेलेलं आहे. त्यामुळे गेल्या 24 तासापासून बाजूला असणारी पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणी समस्या पाण्याची जाणवत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडनं देखील संपर्क केला असता कुठल्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी अजून टँकर आलेलं नाही आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात संतापलेले. येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर या लोकप्रतिनिधी देखील महानगरपालिकेवरती नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात यांना निवडून द्यायचं का नाही हा देखील आता सवाल या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या टँकर असोसिएशनच्या संपामुळे फटका जो आहे तो गृहसंकुलांना, मोठ्या उच्चभ्रू सोसायट्यांना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या काळात हा संप मिटणार का? त्यांच्या जाचक अटी ज्या केंद्राकडनं लावण्यात आल्या त्या महानगरपालिका त्या बसून शिथिल करणार का? मात्र दुसरीकडे अशा संकुलांना पाणी पुरवठा महानगरपालिका कधी करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश छोराट, TV9 मराठी, मुलुंड.